नमस्कार, मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत करते। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी उशिरा रात्री झालेल्या दुहेरी गॅस सिलेंडर स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सोमेश्वर हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत 2 सिलेंडर सलग फुटल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला। या स्फोटामुळे शेजारच्या अनेक दुकानांची पत्रे उडाली, तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले। सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने सर्व दुकाने बंद होती, त्यामुळे जीवितहानी टळली। प्राथमिक माहितीनुसार प्रथम डिडवाणी यांच्या पाईपलाईनच्या दुकानात आग लागली। काही वेळातच ही आग शेजारातील आरसुडे यांच्या सोमेश्वर हॉटेलपर्यंत पोहोचली। हॉटेलमधील गॅस सिलेंडर पेट घेऊन सलग 2दा स्फोट झाला। या स्फोटाच्या धक्क्याने परिसरात घबराट पसरली। आगीच्या जाळ्यात प्रचंड असल्याने धुराचे लोट लांबवरून दिसत होते। घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई आणि परळी येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचे काम पूर्ण केले, मात्र आग अजूनही धुमसत असल्याची माहिती मिळाली आहे। नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून या भीषण दुर्घटनेने घाटनांदूरमध्ये काही काळ भीतीचे व गोंधळाचे वातावरण पसरले होते। मी ज्योती तुसांबड, जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।